नमस्कार, मी स्वप्नाली आणि तुम्ही बघत आहात आपले बदलापूर। आता आपण बदलापूर पश्चिम परिसरामध्ये असलेल्या जो आपला समर्थ चौकचा सिग्नल आहे त्याच ठिकाणी आलेलो आहोत आणि या ठिकाणी सुद्धा आपण जर बघितलं तर आपल्याला पाणी जे आहे ते तुंबलेलं पाहायला मिळते। प्रचंड प्रमाणात इथे सुद्धा पाणी भरलेलं आहे। अखेर प्रशासन काय करतं हा प्रश्नचिन्ह पुन्हा पुन्हा उपस्थित होतोय। आज 4 जुलै 2026 आताच्या क्षणाचे लाईव्ह अपडेट्स आपण जर बघत असाल तर ही मातृश्रद्धा जी सोसायटी आहे त्या सोसायटीच्या बाहेरचा जर परिसर आपण बघत असाल तर हा अक्षरशः इथे नाला आहे की या रहिवाशांना येण्यासाठी इथून मार्ग आहे हे समजेनासं झालंय। पूर्णपणे इथे सुद्धा पाणी तुंबलेलं आहे पण तरी सुद्धा याकडे कोणीही लक्ष देत नाही। अखेर या परिसरामध्ये एवढं पाणी तुंबतं तरी सुद्धा प्रशासन काय करत असतं असा प्रश्न संतप्त नागरिक विचारत आहे। आज शाळांना सुट्टी जाहीर केली आहे मात्र आपण जर बघितलं तर तरी सुद्धा जे काही रहिवासी आहेत त्यांच्यासाठी किती धोक्याचं ठिकाण हे असू शकतं। तुम्ही बघू शकता की एक लहान मुलगी, आपण कॅमेरामॅनला विनंती करूया की थोडंसं झूम करून तिथे आपण दाखवूया। एक छोटीशी मुलगी जी आहे ती आपल्याला त्या पाण्यामध्ये खेळताना पाहायला मिळते परंतु पालकांना सुद्धा विनंती राहील की कृपा करून तुम्ही स्वतःची आणि कुटुंबाची जी आहे ती काळजी घ्या कारण अशा ठिकाणी खूप वेळेला पाणी जे आहे ते तुंबलेलं आहे आणि इथे जवळपास आपल्याला विजेचे पोल सुद्धा पाहायला मिळतात। खूप वेळेला काही दुर्घटना सुद्धा घडत असतात त्यामुळे मुलांना कृपा करून एकटं जे आहे तुम्ही सोडायचं नाहीये। सध्या आपण बदलापूर पश्चिम परिसरामध्ये असलेल्या हा जो काही आपला सिग्नल आहे समर्थ चौक इथला तर याच ठिकाणी आलेलो आहोत आणि या ठिकाणी पूर्ण पाणी तुंबलेलं आहे। इकडे सुद्धा आशीर्वाद हॉस्पिटल आहे त्या साईडला सुद्धा पाणी आहे, नंतर इथे सुद्धा पाणी आहे आणि आपला बॅरेज रोडला सुद्धा पाणी आहे। तुमच्या काही प्रतिक्रिया असतील तर कमेंट सेक्शनमध्ये नक्कीच येऊ द्या। स्वतःची आणि कुटुंबाची काळजी घ्या, घरात राहा, सुरक्षित राहा, बघत राहा आपले बदलापूर।